माझ्या मृत्यूनंतर मित्र दुर्योधन प्रिय वृषाली नक्कीच अश्रू ढाळतील, परंतु त्यांच्या त्या अश्रूंना स्वार्थाचा स्पर्श असेल. परंतु माते, तुझ्या या पोरक्या बाळासाठी जे तू अश्रू ढाळशील ते निकाल प्रेमाचे आणि वात्सल्याचे असतील. माते, तुझी चरण सेवा करण्याचे भाग्य मला कधीच लाभले नाही. माझ्या या अश्रूची फुले तुझ्या चरणी शेवटची वाहतो आहे. माते, आजपर्यंत फक्त युद्ध जिंकण्याची आस धरलेला हातचा अभागी कर, हे युद्ध मात्र जिंकण्याची आस नाही कर. त्यासाठी तुझ्या आशीर्वादाची ही आस नाही मला. राजसा बाळा, स्वतःचे कलंकित जीवन लपून समाजामध्ये उजळ माताने वावरणारी, आपल्या पुत्राला अंधारामध्ये कितपत ठरणारी ही अभागी कुंती तुला काय आशीर्वाद देणार? लाडक्या, आपल्या पराक्रमाने चिरंजीव हो, कीर्तिवंत हो, तुझं इच्छे साध्य हो. माते, या तुझ्या अभागीकरणाच्या जीवनाचा शेवटचं पर्व सुरू होत आहे. माते, भगवान परशुरामाने शाप दिला हव्या त्यावेळी हवं ते ना आठवण्याचा, पण माते तू मात्र शाप दिला नको त्यावेळी नको ते आठवण्याचा. शेवटी येथे ही कर्ण शापितच ठरला. या कर्णाच्या नशिबी शीतल चांदण्याचा स्पर्श कधी आलाच नाही. मातेच्या रूपाने फुलाचा सुगंध आला, तोही विषवल्लीचा दाह घेऊन. गंगा लहरी लावाचे पावल्या त्याही तप्त लावा रसाच्या लाटेसारख्या. दुर्योधन मित्राला असं हळवं होऊन चालायचं नाही. लावा रसासारखं कसं धगधगत राहायला पाहिजे त्याने. अर्जुना, मातेच्या दर्शनाने हा कर्ण पागळा झाला असं समजू नको. लहानपणापासून तुझ्या वधाचं जोपासलेलं स्वप्न मित्र दुर्योधनासाठी लवकरच पूर्ण करेल. तो माझ्या परमपूज्य गुरुदेव द्रोणाचार्यांचा बळी घेऊनच तत्पूर्वी 10व्या दिवशी या महायुद्धाला पितामहाचा घात घेतला. दोघांच्या मृत्यूस मीच कारणीभूत ठरलो. कृष्ण सकाळी मला जवळपास नकोसा वाटू लागला. एकटाच विषण्ण मनाने भटकतो या रणभूमीवर. पितामहा आणि गुरुदेवावर सरसर शर्वशा करताना डोळ्यातून वाहणारे अश्रू रणधुमाळीत कुणालाही दिसले नाही. जगाने पाहिला फक्त निर्धाराने लढणारा पाठ. वंदन करतो भगवान. विजयी भाऊ, तुझा शोध घेत मी इथवर आलो. तुझ्या विद्यमानाची मला पूर्ण कल्पना आहे पार्था. वत्सा, माझ्या रणधुरंधर धनुर्वेद शिष्याच्या पतनास तू कारणीभूत होता. धनंजया, विधी घटनाच तशी होती, नाहीतर वयोवृद्धांना जीवनमुक्ती कशी मिळणार होती. या विश्वातील त्यांचे कार्य समाप्त झाले. शिखंडी रूपी अंबेला मी न्याय देऊ शकलो नाही, तो न्याय तू मिळवून दिलास. भीष्माने आपल्यावर अन्याय केला अशी ठाम धारणा होती अंबेची. पितामहांना तुझ्या मनस्थिती पूर्ण कल्पना आहे पार्था. त्यानेच मला तुझी समजूत काढण्यासाठी इथवर पाठवलं आहे. महर्षी, हा संघर्ष खल निर्धारणासाठीच ना.